नमस्कार, मी गणेश जाधव. पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक आकाश सोळुंके सर. खरं तर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. आज आपण नीट JEE या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे या परीक्षाचं खरं उद्दिष्ट नेमकं काय सांगाल? बघा, मी आपल्या पहिल्या सिरीजमध्ये पण सांगितलं होतं, नीट JEE म्हणजे ज्यांना मेडिकलमध्ये जायचं आहे, म्हणजेच डॉक्टर बनायचे त्यांनी नीट करायचे. ज्यांना इंजिनिअरिंग बनायचे त्यांना इंजिनियर बनायचे, म्हणजे IIT करायचे आहेत किंवा NITs किंवा IIIT त्यांनी JEE करावं. आणि त्याच्यासोबतच दुसरी जी एक हार्ड जी त्याची लेवल जी आहे, दुसरी जी एक्झाम आहे ती महाराष्ट्र लेवलची, ती म्हणजे MST CET. ही सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे मुलांसाठी की इंजिनिअरिंग बनण्यासाठी. खरं तर या एक्झामसाठी कुठले विद्यार्थी योग्य असतात? आता बऱ्याच विद्यार्थी म्हटल्यापेक्षा बघा, ज्यांना आता मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचे आहेत त्यांना तर नीट देणं गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट, आपण जर विचार केला पालकांनी किंवा बरेच विद्यार्थी आणि पालक आता कन्फ्यूज असतात की आता माझ्या मुलाचं 10th आहे, आता पुढं काय? तर अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो आपला IQ EQ टेस्ट असते ती करावी, किंवा मी म्हणेल की ती जरी नाही केली तरी आपण गेल्या 3 वर्षामध्ये आपण म्हणजे कोणता एरिया स्ट्रॉंग आहे आपला, म्हणजे सायन्स जर असेल आणि त्यात फिजिक्स केमिस्ट्री असेलच, पण त्यात आपलं बायो सोपं जातं की मॅथ्स सोपं जातं. जर बायो सोपं जात असेल तर यू कॅन गो फॉर नीट. आणि तुम्हाला जर मॅथ्स आणि इंजिनिअरिंगच म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर देअर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर मॅथमॅटिक्स. त्यामुळं मॅथ्सवरती पण तेवढंच कॉन्सन्ट्रेशन. आता राहिली गोष्ट नीट आणि JEE, आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे CET. आता बरेच विद्यार्थी जे आहेत ते JEEच्या मागे लागतात आणि बरेच म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल असतं की त्यांनी जर टॉप केलं तर ते टॉपच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला लागू शकतात. COEP झाले, VJTI झाले, म्हणजे वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला त्यांचा नंबर लागू शकतो. परंतु ते JEEच्या मागे लागतात आणि ते CETचं सुद्धा प्रिपरेशन त्यांचं प्रॉपरली होत नाही, आणि नंतर मग त्यांना प्रायव्हेट कॉलेजला घ्यावं लागतं ऍडमिशन. हा एक मोठी गोष्ट आहे. तुमच्या म्हणण्यानुसार सर, JEE जी परीक्षा आहे तर ही कुठल्या विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे? बघा, माझं एक आता जो गेल्या 10 वर्षाचा, म्हणजे आपण तर फील्डमध्ये 20 वर्षापासून आहेत, परंतु मोर दॅन 10 इयर्स झाले आता JEE आलेली आहेत. बघा, JEE आणण्याचा उद्देश होता की 1 नेशन 1 एक्झाम. मग JEE आली, तर मग याचा अर्थ मुलांना IITचं, NITचं, IIITचे, इवन दो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे जी पण कॉलेजेस होते सुरुवातीच्या काळामध्ये CETचे, जे आता CET आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये JEE मधनच त्यांचे ऍडमिशन होते. बघा, 10 वर्ष अगोदर सुद्धा JEE होतं, फक्त तिचं नाव AIEEE होतं ऍक्च्युली. आता JEE JEE मेन्स आणि ऍडव्हान्स आलेले आहेत. तर अगोदर पण JEE होतीच, परंतु तिचं नाव AIEEE होते. परंतु एक सिलेक्टिव्ह जो स्टुडंट आहेत, सिलेक्टिव्ह जो क्राऊड आहेत, की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना पण त्याची जाणीव आहेत की आपल्याला किती अभ्यास करावा लागतो, तेच विद्यार्थी AIEEE देत होते. आणि नसता मग त्यांच्यासाठी MST CET. मग नंतर आता काय आलं, आता परत काय आलं, 1 नेशन 1 एक्झाम हा जो मोठा होता तो राहिला दूर. मग परत आली CET. मग आता मुलं कन्फ्यूज आहे की JEE करायचं का CET. मुलांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना मिसगाईड केलं जातं की तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर तुम्ही JEEच करावं. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला इंजिनिअरिंग मधलं IIT, NIT, IIIT या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही जस्ट गो फॉर JEE. अदरवाईज तुम्हाला जर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, जसं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेज आणि प्रायव्हेट जितके पण कॉलेजेस आहे, तिथं इंजिनिअरिंग करायची असेल तर MST CET. कारण मी परत तेच सांगतो, JEE करण्यासाठी फार मेहनतीची तयारी असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी, जे मुलं 8 तासाच्या वरती अभ्यास करतील, त्या विद्यार्थ्यांनी JEEची तयारी करायला काही हरकत नाही. सर, स्वतःच्या करिअर गोलनुसार योग्य परीक्षा निवडायची कशी, अशा वेळेस अनेक विद्यार्थी कन्फ्यूज असतात, तर काय सांगाल विद्यार्थ्यांना? ऑब्व्हियसली, आता मी मागच्या ब्रॉडकास्टमध्ये सीरीज 1 मध्ये सुद्धा बोललो होतो की बऱ्याच वेळेस कसं आहे की आपल्याला बनायचं असतं इंजिनियर, आणि इंजिनिअरिंग बनताना म्हणजे इंजिनिअरिंगची स्टडी, म्हणजे आपल्याला इंजिनियर बनायचं आहे तर मग आपल्याला द्यावं लागते JEE किंवा MST CET. तर मग मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही जर 8 तासाच्या वरती अभ्यास करू इच्छितात किंवा करण्याची क्षमता असेल, दुसरी गोष्ट तुमचं बेसिक पण क्लिअर असेल, मग त्यावेळेस तुम्ही 6 ते 7 तास अभ्यास केला तरी चालेल.
आता तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की 2 आणि 4 तास अभ्यास करून JEE किंवा मी नीट क्रॅक केली, तर ते खोटे बोलतात. त्यामुळे मी आवर्जून पालकांना पण सांगतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो, जर कोणी बोललं की मी 2 आणि 4 तास अभ्यास केला आणि मी JEE मेन्स आणि ऍडव्हान्स क्रॅक केली आहेत, हे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. दुसरं, आता मला गोल म्हणजे माझं आता हे तर 2 तर एक क्लिअर करायला पाहिजे, हे आपले गोल तर क्लिअर असलं पाहिजे. कारण की मी तर सांगेल ही प्लॅनिंग 8वी पासूनच तयारी झाली पाहिजे विद्यार्थ्यांची आणि पालकांची, की आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या डिरेक्शनला जायचंय. म्हणजे आपण काही तर विद्यार्थी बघतो, मी पालक बघतो की ते असं म्हणतात की सर रिझल्ट लागल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत की आम्हाला सायन्स घ्यायचं की कॉमर्स, का मेडिकल करायचं का इंजिनिअरिंग करायचं. तर मी असं म्हणेल की आपण इतके डिटरमिनेट असलो पाहिजे की असं आपण नीट करायची का JEE करायची, म्हणजे मेडिकलमध्ये जायचं, इंजिनिअरिंग. या व्यतिरिक्त आणखी एक कन्फ्युजन असतं, सर आम्हाला दोन्हीकडे पण असू द्या, कारण फार्मसी पण एक CET थ्रू ऑप्शन आहेच. तर मग बरेच विद्यार्थी असे असतात की जे PCMB ग्रुप घेतात आणि ते CETची प्रिपरेशन करतात, म्हणजे त्यांना मेडिकल फील्डला पण जाता येतं. म्हणजे CET करताना तुम्ही CETचं प्रिपरेशन केलं म्हणजे JEEचं 50% प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं असतं. परंतु बरेच क्लासेस किंवा बरेच टीचर असं सांगतात की JEEची प्रिपरेशन करताना CETचं प्रिपरेशन ऑटोमॅटिक होतं. तर मी याला म्हणजे माझं मन किंवा मी याला मान्यता देत नाही. बरोबर आहे सर. खरं तर JEEची परीक्षा अनेक विद्यार्थी करतात, यामध्ये एक महत्वाची चूक विद्यार्थ्यांकडून काय घडते? बघा, आता सर्वात महत्वाचं जे आहे तर परत तिथंच येतोय आपण की जे विद्यार्थी परीक्षा देतात, म्हणजे टोटल विद्यार्थी 22 लाख, 22 लाख, अप टू 24 लाख सपोज आपण पकडूया आता यावर्षी, इतके देतील. परंतु ते फेज 1 आणि फेज 2 असते. तर त्यामुळे फेज 1 आणि फेज 2 जर आपण ऍव्हरेज काढलं तर नियर अबाउट एक 15 लाखाच्या आसपास, 15 लाखच्या आसपास स्टुडंट एक्झाम देतात ऍक्च्युली. आणि त्यातला जो सक्सेस रेशो असतो, तुम्ही जर पहिल्या म्हणजे तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्या 40,000 मध्ये येणं गरजेचं आहे, की तुम्हाला कमीत कमी IIIT किंवा NIT भेटेल. ते पण काही कॉलेजेस NITचे किंवा IITचे पण जर 7 कॉलेज जर सोडले तर पुढचे कॉलेजची एवढी रँकिंग नाही आहेत. मग त्यापेक्षा काही NITचे कॉलेज सोडले तर आपले COEP, VJTI सारखे काही कॉलेजेस आहेत की त्यांची रँकिंग जास्त आहे. रँकिंग जास्त म्हणजे काय, प्लेसमेंट जास्त. प्लेसमेंट जास्त सोबतच काय तर तुमचं पॅकेज जास्त. तर हा सगळा डील येतं कुठं, आपल्या पॅकेजवरती आणि प्लेसमेंटवरती. तर त्यांची रँकिंग जास्त असते, तो एक विषय असतोच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, JEEची तयारी करत असताना मुलांना असं वाटतं की माझा फ्रेंड तिकडे चाललाय म्हणून मी JEEची तयारी करतो. बऱ्याच वेळेस असं घडतं. म्हणजे माझे फ्रेंड सर्कल तिकडे जात आहेत म्हणून मी तिकडे जातोय, आणि इथंच मोठी फसगत होती ऍक्च्युली. तर मग त्या JEEची प्रिपरेशन करताना एक लक्षात ठेवायचं की पुढचे 2 वर्ष आपण इतके डेडिकेटली अभ्यास करायला पाहिजे. ती एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही फक्त JEEला 1 किंवा 2 पुस्तक वाचलेत, बुक वाचलेच म्हणजे तुमचा रिझल्ट लागलाय किंवा रिझल्ट लागणार आहे, हे पण इतकं सोपं नाहीये. त्यामुळं तुम्हाला रेफरन्स बुक वाचण्याची सुद्धा सवय असली पाहिजे. कारण की आजकाल आहे ना व्हॉट्सअप आणि गुगल युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटी आणि इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी ना, मुलांना असं वाटतं की जग छोटं झालेलं आहे, परंतु अभ्यास मात्र जास्तच करावा लागतो. त्यामुळे JEEची प्रिपरेशन करताना आपण जास्तीत जास्त अभ्यास करू याची मानसिकता असलेल्या विद्यार्थ्यांनी JEE करा. यालाच धरून एक प्रश्न आहे सर महत्वाचा, की फ्रेशर्स आणि कॅपॅसिटी म्हणजे विद्यार्थ्यांची अभ्यासाची एक कॅपॅसिटी असते, तर बऱ्याच वेळेस त्यावरती दबाव टाकला जातो, पालकांकडून असेल किंवा क्लासेस किंवा कॉलेजकडून असेल. तर याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो का? बऱ्याच वेळेस मेंटॅलिटी खूप डिस्टर्ब होतं, यावरती काय सांगा? हा फार महत्वाचा विषय आहे की मुलांना प्रेशर येतं अभ्यासाचं. दुसरी गोष्ट, इथंच एक पूर्ण लिंकअपच आपण बोलूया. जसं प्रेशर येतं म्हणजे काय, अभ्यास कशासाठी करायचा असतो माहितीये का आपल्याला? आपण जिम कशासाठी मारतो माहितीये? जिम कशासाठी मारतो? मसल बनवायला, हेल्थ चांगली. तर मग अभ्यास कशासाठी असतं माहितीये का? आपलं ब्रेन स्ट्रॉंग करण्यासाठी असतो अभ्यास. प्रेशर येतं म्हणजे तुम्ही एकदा काय केलं, जिम मध्ये तुम्ही 5 किलोचं डंबेल उचलतायत आणि तुम्ही डायरेक्ट 20 किंवा 25 किलोचं डंबेल उचलायला लागले, तर त्रास तर होणारच ना. तर त्यामुळे 5चं तुम्ही 10 करू शकता, 15 नंतर 20 असं वाढवू शकता. तर सेम आपला अभ्यासाचा रुटीन सुद्धा असाच वाढवायचा, स्टेप बाय स्टेप. आता मुलांना काय होतं माहितीये का, आपण ऑलरेडी 10चा अभ्यास करताना मुलं फार झाले 1-2 तास अभ्यास करण्याची त्यांना सवय असते, फार झालं तर 4 hours. आणि नंतर सडनली जेव्हा ते JEEला जातात तर ऑब्व्हियसली काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी इथं JEE किंवा नीटला अभ्यास ऍडमिशन घेतलंय क्लासमध्ये म्हणजे मी आता डॉक्टर झालोच. फक्त स्वप्न बघून पूर्ण नसता होत, तर ते
पूर्ण करण्यासाठी अभ्यास करण्याची तयारी ठेवावी खूप गरज लागते. असते. तर त्यामुळं मी तिथं एक सांगेल की जे प्रेशर आहेत तर ते हळूहळू सांभाळण्याची किंवा प्रेशर हँडल करण्याची क्षमता हळूहळू अभ्यास वाढून, मग सुरुवातीला 4 तास 5 तास असं करता करता तो अभ्यास 7-8 तास गेला पाहिजे ऍक्च्युली. नाही तर तुम्ही म्हणले उद्याच बस आणि 8 तास, असं शक्य नाहीये. आणि ऑब्व्हियसली आता काय होतं, प्रेशर जास्त असलं आणि टाइम, आणि सर्वात महत्वाची मुलांनी टायमिंगवर अभ्यास केला पाहिजे. जसं बरोबर. टायमिंगवर जेवलं की आपल्याला डायजेशन कसं चांगलं होतं, बरोबर. तर सेम अभ्यास जर टायमिंगवर, म्हणजे सरांनी ज्या दिवशी शिकवलं त्याच दिवशी अभ्यास केला तर 70% त्याच्या डोक्यात राहतात. बरोबर. म्हणून टायमिंगवरती अभ्यास करणं आणि रेग्युलरली अभ्यास करणं, थोडं इन्क्रीज अभ्यासाचे आपला स्टॅमिना इन्क्रीज करणं. आणि चौथी गोष्ट सर्वात महत्वाची, आपलं जे डाएट आहे, जेवण करतो ते पण वेळेवरती घेणं. आणि यापेक्षा सर्वात महत्वाची, आपली झोप सुद्धा वेळेवरती घेणं तितकंच महत्वाचं आहे. आता सर, CET असेल किंवा JEE असेल, ज्या एक्झाम आहेत ह्या बऱ्याच वेळेस विद्यार्थी क्रॅक करतात. त्यानंतर त्यांचं महत्त्वाचं म्हणजे कॉलेज कुठलं निवडायला हवं आहे किंवा कुठलं कॉलेज चांगलं आहे, त्यावरती बऱ्याच वेळेस कन्फ्यूज असतात. तर मग काय सांगाल तुम्ही त्यांना? काय बघा, आता गुगलवरती तर पुष्कळ काही भेटलेलं आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, आता काउन्सिलिंग सेंटर पण आलेले आहे. त्यामुळे आता पहिल्यासारखा प्रॉब्लेम नाही राहिले कुठलं कॉलेज म्हणजे कुठलं कॉलेज कसं वगैरे असणार आहे. तर आपल्यासाठी काउन्सिलिंग सेंटर वगैरे, असं जसं आपण विद्यालंकार क्लासेसमध्ये वेगवेगळे काउन्सिलिंग सेंटर आपण किंवा काउन्सिलर बोलवतो, इन्व्हाइट करतो त्यांना, आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती द्यायला सांगतो की कोणतं कॉलेज टॉपचं आहे आणि तुझं हे मार्क आहे तर तुला कुठं नंबर लागू शकतो. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण जो अकॅडमिक इयर असतं त्यामध्ये, त्या प्रोसेसमध्ये आपण चालूच ठेवतो ऍक्च्युली. खरं तर आपण JEE परीक्षा आणि CET परीक्षा अशा ज्या काही परीक्षा आहेत तर यावरती आपण सरांसोबत आज या सिरीजमध्ये चर्चा केली आहे. पुन्हा भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.